श्रेष्ठ आणि शुद्ध असेल ना तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही। नमस्कार, कसे आहेत सगळे? आम्ही मस्त। तर आज आहे संडे, सो थोडी मोठी शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो होतो मॉलमध्ये, कारण आपल्या घरी आहे शुभ कार्य। चला तर बघू आपल्याला आज काय काय मिळतं। आणि आज होती आपली शिमगा सुद्धा आहे संध्याकाळी, सो पुरणाच्या पोळीचा सुद्धा बेत आहे, सो पटकन जायचं आहे घरी, काही नाही मिळालं तरी चालेल। ॲक्च्युली खूप गडबड झाली, सो संध्याकाळी आपल्याला पुरणाचा पोळीचा बेत होता, शिमगा होती, सो त्यासाठी आम्ही खूप लवकर निघालो। आणि आज म्हटलं की चला आज आपल्याला पूर्ण सणाची तयारी करायची आहे, सो त्यासाठी ही आपली पूर्वतयारी सुरू। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो। शिमग्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून। आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी शिमग्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ॲक्च्युली ह्या सणाचा म्हणजे शिमग्याचा इतिहास कुणाला माहीत आहे का? असेल तर मला कमेंटमध्ये करून सांगा। ॲक्च्युली मी जेवढं वाचलेलं आहे ना तर तेवढंच माझ्या लक्षात आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही करतो। तर प्रत्येकांच्याकडे शिमगा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। कोकणात तर माय गॉड तर विचारायचंच नाही आहे, कारण तिकडे ना खूप मोठा हा सण असतो कोकणामध्ये। तर आम्ही आमच्या सोसायटीमधले सगळ्यांनी ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो ना त्याच पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करत आहे। ॲक्च्युली ना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रत्येक गावात शिमगा साजरा करण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी कोकणवासियांमधील उत्साह मात्र अधिकच दिसून येतो आपल्याला। रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही गावांमध्ये तर हा सण 10 ते 15 दिवसापर्यंत चालतो। पण शिमगा हा शब्द नेमका कुठून आला आणि तो कसा तयार झाला ह्याचा अर्थ तर नेमका आता कुणाला माहिती आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा। ॲक्च्युली थोडं मोठं पुस्तकांमध्येच आपल्याला वाचलेलं आहे किंवा जे पूर्वीपार आपल्या घरांमध्ये होत आहे ना त्याच पद्धतीनं आम्ही हा सण साजरा करण्याचा तरी प्रयत्न करतो। आणि मोस्ट इम्पॉर्टंट कसे आहे की असं आपण सिटीमध्ये राहून आम्ही एकत्र सगळ्यांनी येतो किंवा एकत्र ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करतो। त्यामध्ये ॲक्च्युली ना की सगळे एकत्र येणे, सगळी पूजा करणे, प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी ना ॲक्च्युली ना आमच्या सोसायटीमधले खरंच खूप चांगले आहेत सगळे। त्यामुळे हा सण आम्हाला प्रत्येक कोणतीही सण आम्ही खूप मोठ्या आनंदामध्ये करत असतो। त्यामुळे थोडी गावाकडची आठवण आता कमी यायला लागलेली आहे, कारण सुरुवातीला आम्ही कसं करायचं की प्रत्येक सणाला ना तर चला गावाकडे, त्यामुळे एकत्र सगळ्यांनी येणं आणि सण सेलिब्रेट करणं ना ही खूप मोठी गोष्ट आहे। कुणाच्या मनामध्ये काही वाईट भावना नाही आहे किंवा अशा मोठ्या गोष्टींमध्ये ज्या असतात ना त्यामुळे आपला सण हा खूप उत्साहात साजरा होतो आणि प्रत्येकांच्या गोडधोड प्रत्येकांच्या घरी बनवलेलं जातं। त्यामुळे आम्हाला आता ना सिटीमध्ये सुद्धा सण सेलिब्रेट करणं ना खूप आनंद वाटतो। आणि आमच्या लहान मुलांनाही ॲक्च्युली कसं असतं की बाबा प्रत्येक सण हा का येतो, कशासाठी येतो किंवा एकत्र सेलिब्रेट करणं ना लहान मुलंही खूप एन्जॉय करतात। आणि आपल्या जे संस्कार असतात किंवा जे प्रथेप्रमाणे चालत असलेले जे काही सण असतं ते सण नेमकं कशासाठी असतं हेही लहान मुलांना आम्हाला समजून जातं। त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। त्यामुळं प्रत्येकाने सण सेलिब्रेट करणं की तुझा आहे, माझा आहे, हा धर्म तुझा आहे अशा पद्धतीनं कोणतीही भेदभावना होत नाही आहे आणि खूप मोठ्या आनंदाने आम्ही हा सेलिब्रेट करत असतो। सो ही आमची ॲक्वा फॅमिलीकडून ही सण आम्ही सेलिब्रेट केला। थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय। प्लीज डू